मंडळी 12 मार्च 1993चा दिवस। सगळे मुंबईकर सकाळपासून रोजच्या सारखं सवयीप्रमाणे आपापल्या पोटापाण्याची तजवीज करण्यासाठी पळत होते। त्यातल्या कुणालाच थोडी सुद्धा कल्पना नव्हती की पुढच्या काही क्षणात मुंबईला बॉम्बस्फोटाचे हादरे बसणार आहेत आणि त्यात कित्येकांची जळून होळी होणार आहे। ते मुंबईत 12 ठिकाणी झालेले ते साखळी बॉम्बस्फोट आणि त्या घटनेनं हादरून गेलेला संपूर्ण देश आजही कुणाला त्या कडू आठवणी नकोशा वाटतात। त्या स्फोटांमध्ये त्यावेळी तब्बल 257 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 713 जण गंभीर जखमी झाले होते आणि शेकडो लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व आलं होतं। आता त्या घटनेला जवळपास 30 वर्ष उलटून गेली आहेत। म्हणजे त्या दिवसापर्यंत मुंबईने किंवा देशाने इतका भयानक हल्ला कधीच अनुभवला नव्हता। पण तुम्हाला माहिती आहे का, त्या साखळी बॉम्बस्फोटाआधी 3 दिवस म्हणजेच 9 मार्च रोजी एका व्यक्तीला कल्पना आली होती की मुंबईत अशी घटना घडणार आहे। एवढंच नाही तर त्याने मुंबई पोलिसांना जाऊन त्याबद्दल सांगितलं सुद्धा होतं। जर पोलिसांनी त्याचं म्हणणं गांभीर्यानं घेतलं असतं तर कदाचित 1993 साली मुंबईत बॉम्बस्फोट घडले ते घडले नसते। जर तुम्ही सैफ अली खान, राधिका आप्टे आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची सेक्रेड गेम्स ही वेब सिरीज पाहिली असेल तर त्यातल्या गणेश गायतोंडेच्या तोंडी एक डायलॉग असतो, बंबई खत्म होने वाली है, सिर्फ त्रिवेदी बचेगा, सब मरेंगे। जसं त्याला माहिती होतं की मुंबईत अंडरवर्ल्डचे लोक बॉम्बस्फोट घडवून आणणार आहेत, तशीच त्या अज्ञात व्यक्तीलाही अंडरवर्ल्डच्या काळ्या मनसुब्याची कल्पना होती। नेमका कोण होता तो व्यक्ती आणि काय आहे त्याचा किस्सा, चला जाणून घेऊया। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय भारी। मंडळी, 12 मार्च 1993 रोजी मुंबईकर आपापल्या कामात व्यस्त असताना दुपारी 1:30 स्टॉक एक्सचेंजच्या 28 मजली इमारतीच्या तळघरात पहिला स्फोट झाला। त्या 50 लोकांचा जागीच मृत्यू झाला। स्फोट झाल्यानंतर तिथं पळापळ आणि आरडाओरडा सुरू झाला। तिथल्या लोकांच्या किंकाळ्या थांबल्या नव्हत्या। तोच नरसीनाथ रस्त्यावर आणखी एक कारमध्ये दुसरा स्फोट झाला। त्यानंतर पुढील 2 तासात मुंबईमध्ये बॉम्बस्फोटाची मालिका सुरू झाली। स्टॉक एक्सचेंज इमारत आणि नरसीनाथ रस्त्यावर झालेल्या बॉम्बस्फोटानंतर शिवसेना भवन, एअर इंडिया बिल्डिंग, झवेरी बाजार, वरळीतील एक डबल डेकर बस, त्यानंतर मच्छीमारांची कॉलनी, सिरॉक हॉटेल, प्लाझा सिनेमा, जुहू सेक्टर मॉल, सहारा विमानतळ आणि एअर इंडिया ऑफिस अशा एकूण 12 ठिकाणी कान सुन्न करणारे बॉम्बस्फोट झाले। त्या स्फोटात 257 लोकांचा मृत्यू तर 713 जण गंभीर जखमी झाले होते। शेकडो लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व आलं होतं। त्या धक्क्यानं अख्खी मुंबई सुन्न झाली होती। तसंच सर्व तपास यंत्रणाही हादरली होती। कुणाला काही कळायच्या आतच ती भयानक घटना घडली होती। दरम्यान जगभरातील मालिका बॉम्बस्फोटांची अशी पहिलीच घटना होती। त्या स्फोटांमध्ये मुंबईचं सुमारे 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं आणि शेकडो लोकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या स्फोटांचा मुख्य सूत्रधार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम होता। मात्र त्याला आजपर्यंत अटक करण्यात आपल्या पोलिसांना यश आलेलं नाही आहे। त्या घटनेनंतर 4 नोव्हेंबर 1993 रोजी 189 जणांविरुद्ध 10,000 पानांचं प्राथमिक आरोपपत्र दाखल करण्यात आलं आणि टाळा लागलेला दाऊद इब्राहिम भारताचा मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल बनला। पुढे 19 नोव्हेंबर रोजी ते प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं। एप्रिल 1995 मध्ये मुंबईच्या टाडा न्यायालयात त्या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली। पुढे 2 महिन्यात आरोपींविरुद्धचे आरोप निश्चित झाले। सप्टेंबर 2006 मध्ये न्यायालयानं त्या प्रकरणी निकाल दिला आणि त्यात 123 आरोपींपैकी 12 आरोपींना ट्रायल कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली। तसंच 20 जणांना जन्मठेपेची तर 68 जणांना त्यापेक्षा थोड्या कमी कठोर शिक्षा सुनावण्यात आल्या। विशेष म्हणजे 23 जण पुराव्याअभावी निर्दोष आढळले। नोव्हेंबर 2006 साली अभिनेता संजय दत्त हा बेकायदेशीरपणे पिस्तूल आणि AK-56 रायफल बाळगल्याप्रकरणी दोषी आढळला होता। संजय दत्तला अटक झाली आणि त्याला 18 महिने तुरुंगवास काढावा लागला। मुंबई न्यायालयानं बॉम्बस्फोटात दोषी ठरवलेल्यांमध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांचा समावेश होता। त्यात याकूब मेमन, युसुफ मेमन, इसा मेमन आणि रुबीना मेमन यांची नावं होती। कट रचने आणि दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले होते। त्यापैकी याकूब मेमनला 30 जुलै 2015 रोजी महाराष्ट्रातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली। 18 सप्टेंबर 2002 रोजी अबू सालेम आणि त्याची गर्लफ्रेंड मोनिका बेदीला इंटरपोलने लिस्बन, पोर्तुगालमधून अटक केली।
फेब्रुवारी 2004 मध्ये पोर्तुगालमधील एका न्यायालयानं त्यांचं भारतात प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली होती. मार्च 2006 मध्ये विशेष टाडा न्यायालयानं सालेम आणि त्याचा सहकारी रियाज सिद्दीकी यांच्यावर 8 आरोप दाखल केले. त्यानुसार त्यांच्यावर शस्त्रास्त्रे वाटल्याचाही आरोप होता. तेव्हापासून अबू सालेमला मुंबईतील आर्थर रोड कारागृहात उच्च सुरक्षेत ठेवण्यात आलाय. विशेष म्हणजे टाडा न्यायालयानं अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज अब्दुल रशीद खान, ताहिर मर्चंट आणि करीमुल्ला खान यांना 16 जून 2017 रोजी बॉम्बस्फोटांच्या कटासाठी दोषी ठरवलं. पण अब्दुल कय्यूमची मात्र पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. म्हणजे जेव्हा हा सगळा साखळी बॉम्बस्फोट झाला त्यानंतर तपास यंत्रणांनी अत्यंत कठोरपणे त्याचा तपास करून त्यामागे नेमकं कोण मास्टरमाइंड आहे याचा शोध घेतला. एक एक धागेदोरे जुळवून त्यांनी सगळ्या आरोपींना सर्व जगासमोर आणलं. त्या सगळ्या स्फोटामागे कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम असल्याचे पुरावे देखील तपास यंत्रणांनी गोळा केले आणि त्यामुळेच दाऊदचा खरा चेहरा जगासमोर आला. मित्रांनो, तेव्हाच्या तपासातून एक धक्कादायक खुलासा झाला होता ज्यामुळे सगळेच हादरून गेले होते. कारण मुंबईत साखळी बॉम्बस्फोट होणार याची माहिती आधीच एका व्यक्तीनं पोलिसांना दिली होती म्हणे. म्हणजे ज्यावेळी मुंबईमध्ये 1993 मध्ये बॉम्बस्फोट झाले त्यावेळी त्याचा मास्टरमाइंड दाऊद हा दुबईमध्ये होता. तो काही काळ तिथंच आपला गाशा गुंडाळून लपून बसला होता. तिथं बसून तो मुंबईतले त्याचे काळे धंदे सांभाळायचा. दरम्यान मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी त्याला टायगर मेमनने मदत केल्याचं आढळून आलं होतं. आणि त्या टायगर मेमनने म्हणे त्या कामगिरीसाठी जवळपास 19 तरुण मुलांची निवड केली होती. त्या सर्व मुलांना दाऊदच्या मदतीनं दुबई मार्गे पाकिस्तानात पाठवून त्यांना दहशतवादाचं ट्रेनिंग देण्यात आलं होतं. तिकडून ट्रेनिंग घेऊन आलेले ते नौके दहशतवादी 4 मार्च 1993ला भारतात आले. दरम्यान परत आल्यानंतर टायगर मेमनने त्या दहशतवादी मुलांना संभाव्य जागांची रेकी करण्यास सांगितलं होतं. एकूण 4 दिवस ते दहशतवादी मुंबईतल्या गर्दीच्या ठिकाणी रेकी करत होते. त्यांच्यापैकी एक जण गुल मोहम्मद हा मात्र इतरांसारखा कठोर मनाचा नव्हता. 4 दिवस रेकी करत असताना त्याचं मन बदललं आणि त्याला हा मार्ग चुकीचा असं वाटू लागलं. मग त्यानं त्याच्या एका साथीदाराला त्याचं मत सांगितलं. त्यावर त्या साथीदाराने उलट गुल मोहम्मदलाच समजावण्याचा प्रयत्न केला आणि वर ती गोष्ट टायगर मेमनच्या कानावर घातली. टायगरला संभाव्य धोका लक्षात आल्यावर त्यानं इतरांना तुम्ही गुल मोहम्मदला मारून टाका असं सांगितलं. पण त्या गोष्टीची आधीच कल्पना असल्यानं गुल मोहम्मद वेळ साधून अंडरग्राऊंड झाला. पण त्याला हे देखील माहिती होतं की तो त्यांच्या लोकांपासून जास्त काळ लपून राहू शकत नाही. शेवटी खूप विचार करून त्यानं पोलिसांकडे जायचं ठरवलं आणि 9 मार्च रोजी तो पोलिसांकडे गेला. त्यानं पोलिसांना सर्व खरी हकीकत सांगितली. मी कसा पाकिस्तानवरून ट्रेनिंग घेऊन आलो, टायगर मेमन कसा यामध्ये इन्व्हॉल्व आहे, या सगळ्या गोष्टी त्यानं पोलिसांना सांगितल्या. पण त्याच्या त्या बोलण्यावर पोलिसांचा विश्वास बसला नाही आणि पोलिसांनी कोणतीही विशेष ॲक्शन घेतली नाही. झालं 3 दिवस गेले आणि 12 मार्चला गुल मोहम्मद बोलला होता तसं सगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. अनेक लोकांनी त्यात त्यांचे प्राण गमावले आणि देशाच्या इतिहासात आणखी एक काळा दिवस लिहिला गेला. दरम्यान त्या बॉम्बस्फोटानंतर जेव्हा पोलिसांना तुम्ही गुल मोहम्मदने दिलेल्या माहितीनुसार कारवाई का केली नाही असं विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले एकतर गुल मोहम्मदने ते बॉम्बस्फोट कधी होणार याची तारीख सांगितली नव्हती आणि दुसरं म्हणजे त्याचं बोलणं आम्हाला खात्रीलायक वाटलं नाही. जर तेव्हा पोलिसांनी गुल मोहम्मदच्या म्हणण्याला सिरियसली घेतलं असतं तर कदाचित मोठी जीवितहानी वाचली असती. असो, तुम्हाला हा किस्सा कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.